मालवण शहरातील मालवण कसाल रस्त्यावरील देऊळवाडा ते बाजारपेठ या मार्गावर अतिक्रमणे वाढली होती। ही अतिक्रमणे नगरपालिका प्रशासनाने हटवावीत अशा आशयाची मागणी करणारे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासनास काही दिवसांपूर्वी दिले होते। मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले। त्यातच आज भरड भागातील एका भाजी विक्रेत्या व्यावसायिकाने नगरपालिकेच्या जागेत शेड उभारण्याचे काम सुरू केले। याची माहिती ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना समजताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत रस्त्यापर्यंत येणारे अतिक्रमण रोखले। यावेळी संबंधित आणि उपस्थित नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। यावेळी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र माडगूळ, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर तसेच ठाकरे शिवसेना पदाधिकारी उमेश चव्हाण, स्वप्नील आचरेकर उपस्थित होते। यावेळी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत संबंधित व्यावसायिकास अतिक्रमण करू नये अशा सूचना दिल्या। यावेळी नगरसेवक महेंद्र माडगूळ म्हणाले, स्वच्छ सुंदर मालवण शहरासाठी तसेच रस्ता मोकळा करून नागरिकांना मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून अतिक्रमण हटाव मोहीम न राबवल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारू। नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत तोडजोड केली जाणार नाही असा आक्रमक इशारा माडगूळ यांनी यावेळी दिला। आज हा मालवण शहरातला 118 राष्ट्रीय महामार्ग आहे आणि इकडे अतिक्रमण झालेलं होतं आणि रस्ता अरुंद झाल्यामुळे इकडे ॲक्सिडेंट होण्याचा संभव होतो। आम्ही वारंवार नगरपालिकेला सांगितलं ही जी अतिक्रमणं जी आहेत ती हटवा, तर हे आता देऊळवाडापासून भरड नाक्यापर्यंत हा रस्ता जो अरुंद झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही कंटाळून शेवटी आम्ही ॲक्शन हातात घेतली आणि पहिल्यांदा आम्ही घेत नव्हतं तर इकडे बांधकाम केलं जात होतं संपूर्णपणे पद्धतीने आम्ही ते रोखण्यास आलो। त्यानंतर नगरपालिकेचे अधिकारी आले आणि त्या ठिकाणी आम्ही हे अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवलेली आहे। त्यामुळे हा रस्ता मोकळा होईल, नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही नगरसेवक आहोत आणि पैसे खाण्याचा विडा घेतला आहे। आम्ही मालवण शहर तसं स्वच्छ सुंदर आणि नगरपालिका आर्थिकदृष्ट्या कशी सक्षम होईल आणि रस्ते मोकळे होतील, नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल यासाठी नेहमी झटत राहणार। त्याच्यासाठी कोणी आम्हाला मारायच्या धमक्या दिल्या तरी आम्ही ते मार खायला तयार आहोत। मालवण शहराच्या लोकांसाठी आम्ही मार पण खायला तयार आहोत। आणि दुसरं, नगरपालिकेच्या क्षेत्रात जी नवीन बांधकामं झालेली आहेत, नवीन बिल्डिंग राहिलेल्या आहेत, त्यांनी सेटबॅकमध्ये रस्ता वाहिनीसाठी जी जागा सोडली पाहिजे ती आजपर्यंत एकाही प्रशासनाची एकाही आलेल्या सत्ताधारी लोकांनी ताब्यात घेतलेली नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, तर नाहीतर हा रस्ता कधीच रुंदीकरण होणार नाही आणि रस्ता रुंदीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि वेळ पडल्यास आम्ही उपोषणाचाही मार्ग। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।